हे गाईज सकाळ झाली आता. हाय मित्रांनो, मध्ये आता हा प्रतीक हा रेडी झालाय. इथेच रेडी होतोय. मी रेडी होतोय गाईस. गाईज आता आम्ही चालले खाली नाश्ता करून सण मग नंतर भेटू तुम्हाला. ओके बाय. हॅलो गाईस, आम्ही आता खात आहोत. काय रे हो गेले खात आम्ही लिंबू. काय रे लिंबू नाही, कुवा कुवा. बघा तुम्ही कसं आहे. आमचा विक्रांत बसला आहे आता, तिथं फोनवर बोलतोय. प्रतीकचा बसलाय. आधी सकाळ आले खातो. चेतन राहिला होता, चेतन मी बसला आहे. समोसा खातोय, पोहे खातोय. भेटू नेक्स्ट. हॅलो गाईज, आम्ही आता नाही का अमळनेरच्या गलीमध्ये फिरतोय आता. म्हणजे कसं ते बघायचं आहे आम्हाला, जुनं घरं कसे असतात, काय असतात. हे बघा आपला गौरव आहे इथं आणि तुम्हाला आता दाखवतो मी ते कसे. थोडेसेच आहे, नवीन पण दाखवतो. गाईज ही अमळनेरची गली आहे बघा. एकदम तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू बघू शकता. हे अमळनेरला असे जुने घर आहे मस्तपैकी. आपले महाराजांचा फोटो पण आहे पुढे. नमस्कार पुढे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार करावे. काही आता आम्ही रस्त्यावर तर फिरताय आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी एकदा. हे बघा गोविंद महाराज भक्त निवास. हे निवास आहे. हे इकडे भक्त निवास आहे. हे अमळनेरच्या गलीत फिरताय. आम्ही आता चालले मंगळग्रह मंदिर. तर तुम्हाला दाखवू मंगळग्रह मंदिर कसं आहे. आम्ही जाणार आहोत इथं बेटा. लग्नाला आलोय म्हणून आम्हाला बघायला मिळणार आहे. नाही तर आम्ही काही येणार आहे. नाही नाही ना, अमळनेर खूप दूर आहे. काही अमळनेर खूप दूर आहे म्हणून आपलं जळगाव वारंबट्टी वाडीमध्ये आले आता आम्ही. आता आम्ही सकाराम महाराजच्या मंदिरात आले. बघू शकता मस्तपैकी. आता व्ह्यू बघा, मंदिराचा व्ह्यू बघा मस्तपैकी. एन्जॉय करायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि लग्नाला जायचं. मस्ती करायची. लग्नात पिऊन नाचायचं नाही. आपलं नाचायचं, दुसऱ्याच्या वर्षी लागायचं नाही. आणि असं पेटेत जायचं नाही. मित्रांच्या नादी लागायचं नाही. सुधरून घ्यायचं. सकाराम. हे बघा हे मंदिर आहे. कुलूप लावलेलं आहे तरी आम्ही घुसून आलो आहे उडी मारून. आम्हाला रोज वाटत नाही कारण की आम्ही सगळी विकून खाल्लेली आहे. हे बघा आमचा प्रतीक, गौरव. विक्की कुठे गेला? विक्की पण आहे. हे बघा आता प्रतीक दर्शन घेतो. हे बघा प्रतीकला देव करतो. बाबा या लोट्यातनं काहीतरी पेतो. ते विचारलं तर बाबा दिलं नाही माझ्याकडे. बाबा तुला अँटिक पीस आहे. बाबाला कोणी गेले चाले नमुने आणखी म्हणजे बाबाची आजी नव्हती. बाबा चालले गेले अशी घरी अशी आम्हाला माहिती नाही पुढचं. अरे मी तुम्हाला एक सांगायचं विसरून गेलो. हे बघा इथं नाही का पैसे चिपकवलेले, म्हणजे असे खिळ्यानं मारलेले लाकडाला. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे असे सिक्क्यांवरती खिळा मारलेला आहे. मी तुम्हाला व्ह्यूमध्ये दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता कसं आहे. हे बघा आर्यन भाऊने दर्शन घेतलं. हे बघा इथं दिवा मारलेला गेलेला आहे. या गौरवने फूक मारून दिली. खूप पापी माणूस आहे तो गौरव. हे बघा $10 पण आहे. काढता येणार नाही कारण की चालणार पण नाही. नाही ते काढून घेतले असते कारण की फिट घातलेले त्यांना. बस मंदिरामध्ये म्हणजे आता माझं मी दर्शन घेतो. आर्यन व्हिडिओ क्लिप घेतो. हॅलो मित्रांनो, मी आहे आर्यन, तेजचा मित्र. इथेच मी घेतलंय दर्शन. सर्व देवांना उठवून दिलं. घंटे वाजवायला गेलो, ते पत्तर लावून गेलं हाताला. चला मित्रांनो. हां केला. हो तो व्हिडिओ
मोबाईल नको पट्टा कधी. मी तिथं दर्शन घेतलं आणि हनुमान चालीसा म्हणतच होतो. तशात पुढे आल्यावर की हनुमान दादाचं पण मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतलं हनुमान दादाचं. इकडे पण हनुमान दादाचं आहे. इकडे शनिदेवाचं आहे वाटतं. नाही, इकडे पण हनुमानाचं आहे. ते पर्वत उचलला होतं आहे. आणि इथली एक खास गोष्ट इथे नाही का एक म्हणजे एक विहीर होती. त्या विहीर जेव्हा खोदली गेली होती ना तेव्हा एक तुपाची विहीर निघाली होती म्हणे, असं मला हे सांगताय. प्रतीक सांगत होता, पण ते आता खरं खोटं त्यालाच माहिती. तुम्हाला दाखवतो व्यवस्थित वीर. आणि कृपया आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. हे त्यांना दिलेलं होतं. आम्ही मोबाईल ग्रुप त्यांना पण चला आता आपण भेटू मंगळग्रह मंदिरमध्ये. आम्ही जात आहोत आता. ते निघाले, आम्ही पण जातो. बाय. भेटा चाल लवकर. सखाराम महाराज यांचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तुम्ही या मंदिरामध्ये आले की भक्त निवासस्थान इथं करू शकता. सर्व सोय केलेली इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. या आमचे मित्रपरिवार इथं बसले आहेत. बाबाकडनं मागचं रहस्यमय गोष्टी विचारतायत. बाबा त्यांना काहीतरी रहस्यमय गोष्टी सांगतायत. आता आम्ही बसले होते आणि बाबांनी आम्हाला स्टोरी सांगितली की तुपाची विहीर. लोक आहेत ना ते तेव्हा जास्त गर्दी करतात. चला बाबा. आम्ही आता रोडावर आलेलो आहे. तिकडनं बस येत आहे. आम्ही रोडावर थांबले होते. म्हटलं चला, म्हटलं मरण नाही आहे. आता आम्ही जात आहोत मंगळग्रह बघायला. तिथलं बघा काहीच तुम्हाला ते मुसल्ल्या हा होता तो वेळा लावला. मायाने का असा हात काजू काजू करतोय डायरेक्ट. हे दिसल्यावर डायरेक्ट असं सट सट करतो, डायरेक्ट हात टाकेल. आणि गाईज मला एकदम इच्छा होते की कॉपी प्यावा असं, कारण की हितेशला बघून घेतलंय मी. अरे मला थोडं उजेडात कर ना, आम्ही काढा दिसतोय. अरे 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 हा आता आला. बघा माझा मुलगा दिसला गाईस. माझ्या बाजूला दिसत नाही. पैसे दिले ना आपण तिथे. आता हे 3 चालले. हे बघा गाईस, तुम्ही जर बघू शकता. 2 डोलांपैकी 1 डोल आलेली आहे. हे बघा आमच्या युवा सिटीतली 1 डोल, 2 डोलांपैकी 1 डोल. हिचं नाव काय गाईस? काय नाव? कोणाचं नाव डेडिकेट करण्याला? तनुश्री. तनुश्री सॉरी, काय नाव होतं तिचं नाव? तनुश्री आहे गेलं रे. हे बघा आम्ही रस्त्याने येत होतो आणि आम्हाला दिसून गेली आमची युवा सिटीमधली एक आमच्या पार्टनरपैकी ढोल. तिचं नाव काय यार? तिचं नाव तनुश्री वाटतं. नाही तनुश्री. हां तनुश्री वाटतं. काय नाव तिचं? हां पुढे बघा गाईस, इकडे मस्त 2 डॉन फिरत आहे. याचं नाव कालू आहे. त्याचं नाव गोरू आहे. तो गोरूबाई. आणि पुढे आपले आर्यन विकेन ते चालत आहे. आणि सोबत 2 काका चालत आहे. त्यांना आम्ही ओळखत नाही गाईस. आणि इकडे बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ नाही आहे, पण मग थोडं आता बघू घ्या. आता करा कॉम्प्रोमाइज गाईस, असं काही नाही. गांडू नाही भरता, बरोबर आहे. होऊन नाही एवढं. त्याचं तोंड चमकीन एवढं पाणी ते स्वच्छ नाही आहे. बघा गाईस, कुत्र्याचे दात मोठे, कारण की मी रिक्स घेणार नाही. चावलं तर मला टीटी घेणार. आम्ही आले इकडे नदी बघायला. तुम्ही मला विसरत नका जात जाऊ, कारण की मी चांद आहे तो दिसत नाही. हे बघा मी कसा आता तुम्हाला मी दाखवतो सुंदर अशी नदी. हे बघा आमचं. अरे ते घाण पाणी नको दाखव रे बाळा. पब्लिक रे सबस्क्राईब नाही देणार. बघा एकदम मस्त सिनेमॅटिक व्ह्यू आहे मंदिराचा. पाण्याचा पण आहे. ज्याला उडी मारायची असेल तो मारू शकतो. आमचा व्हिडिओ कॅप्चर कर. मावशी इकडे कपडे धुत आहे. गाईज आम्हाला वापस पुढे एक भेटली आहे. आता मला आठवण आलं त्यांचं नाव. ही श्रुती आहे का अनुष्का आहे, मला ते कन्फ्युजन आहे थोडं, कारण की मी काहीतरी चिठ्ठीचं डिसाईड करतो आता दोघींपैकी. मस्त आहे. हे बघा गाईज, आम्हाला आता श्रुती पण दिसली, अनुष्का पण दिसली, बाकी सगळं हे बघा जात आहे. दिसल्या ना? आता तुम्ही चूज करा की याच्यातली श्रुती कुठली आहे आणि अनुष्का कुठली आहे. आता मंगळग्रहमध्ये एंट्री करतोय. बघा गाईज, आता आम्ही मंगळग्रहमध्ये एंट्री करताय. हितेश आहे सोबत, मी आहे आणि ते पुढे चालतात. आणि बघा हे 2 जण आमचं स्वागत करायसाठी आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आमचं स्वागत केलं आहे. हे दोन्हींना मनापूर्वक धन्यवाद. चला आता मंगळग्रह मंदिरमध्ये जाऊ आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. मंगळग्रह मंदिरात पोहोचून गेले गाईज आम्ही. बघू शकता तुम्ही. इथं मोफत चप्पल व बूट स्टँड आहे, म्हणजे आम्ही फ्रीमध्ये बूट चप्पल इथं ठेवू शकता. हे बघा सगळे बसले इथं मस्तपैकी. सगळे आता चप्पल बूट काढताय, जे ठेवू आम्ही.
तर सगळ्यांच्या चप्पल ठेवल्या गेल्या आहे जमा केलेला आहे. आणि टोकन भेटलंय व्यवस्थित ठेवायचं आहे. नाही तर सगळ्यांच्या चप्पल गेल्या म्हणजे 2-3 हजारचे चप्पल चालल्या जातील जर हे टोकन गेलं नाही. काका म्हणताय फोटो चालणार नाही, फोटो बंद करायचे आता आम्हाला इकडे मस्त क्यूट पप्पी भेटला आहे आणि तो एकदम फ्रेंडली एकदम म्हणजे लगेच अटॅच होऊन गेला आमच्याशी. आम्हाला काही समजत नाही रे बाबा, कुत्रा काटण्यामधलं. अहो, प्रतिक ते ना. अरे बाई, हो, हो. सोड नाले तुमच्या आता. घरी चालते रे. अरे पकड तसं पकड. ए, इतका. इकडे पाय. आम्हाला अजून एक लिटिल श्रुती भेटली आहे, बघू शकता तुम्ही. ही अजून एक लिटिल श्रुती आहे आणि एकदम क्यूट आणि खूप फ्रेंडली म्हणजे एकदम ऍक्टिव्ह आहे. कारण की हिला अनुष्का नाव नाही देऊ शकत, कारण की बघू शकता तुम्ही तिचे नका आवताय वैवास. ए छोटा डाऊन ए माझ्याकडं नको येऊ रे भाऊ, मी का पडतो. मंगळग्रह मंदिरमध्ये एंट्री केली आहे मस्तपैकी. पहिले आम्ही क्यूट पॉपी बरोबर खेळले. हां मग मला म्हणतील बाजूला हे बघा, हे मंगळग्रह मंदिर मस्तपैकी. आधी तर स्वच्छ पाणीने मस्त पाय धुवून घ्यायचं. पाय धुतल्या गेल्यानंतर आपण तिकडे व्यवस्थित दर्शन करू. आलो आहे, तुम्ही पण काहीच दर्शन घेऊन तुम्ही इथून मस्त मंदिर बघू शकता. एकदम मस्त व्ह्यू आहे. हाय कर बे. हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. हाय करे. ओ चित्या इकडे जाऊ मस्त जेवण भेटतं रे इकडे. चला आपण आता भेटू थोडा वेळात. आता मी सगळे बसले मंगळग्रह मंदिरात गार्डन मध्ये. चित्री गेला यार मी व्लॉगच्या बाहेर सगळी मी आता बघा आम्हाला एक इथं मित्र भेटला आहे. याचं नाव चिकू आहे. राजू आहे याचं नाव, सॉरी छोटा राजू. इकडे तुम्ही मंदिरचा व्ह्यू बघू शकता. एकदम मंदिर एक नंबर आहे गाईच, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येते आणि मित्रांसोबत एन्जॉय करा. गरुड बी भेटला ना. अरे फोटो काढत होती तो काय गरुड आहे ना रे. कुठे रे? तो आहे तो. हा बघा पुढे अजून हा गरुड आहे आणि तिकडे आपला ते पपी बी एक छोटं. आता जाताना त्याला भेटू अजून. कटिंगला. तुम्ही बघू शकता हितेश आणि विक्रांत. हा इकडे प्रतीक इकडे मदत करताय. जीवनाची परिवर्तन पूर्ण करते. शेवटी मी एकच सांगतो, दुनिया धर्म की जोड़ी हमेशा सुखी रहे. एक बरोबर आम्ही जेवणला बसले. पाहू शकता तुम्ही काय काय खायला. भेंडी आहे, गुलाबजामुन, चिवडा, स्पेशली भेंडी. मित्रांनो आम्ही आता चाललोय
रेल्वे स्टेशनला सगळेजण गँगस्टर गाडीत बसले. आता गँगस्टर गाडी बसले इथे हाय ओमनी मध्ये बसले. तर आता आम्ही रेल्वे स्टेशनला जातोय, तिथं आपण भेटू. कसे आहात मित्रांनो? आम्ही तेच ते नमुने प्रतीक, आर्यन, हितेश, विक्रांत. हा हे लग्नात भेटले आम्हाला, जेवता जेवता सापडून गेले. आम्ही सापडले, तो सापडला. हा सापडला. दिसायला छोटा आहे पण मोठा आहे. हा आपला गौरव भाऊ, गाडी चालवणारे आपले मित्र पण आहे. हो यशोदीप आहे, यश आहे, अजून कोण आहे? बस एवढेच आहे आता. हो एवढेच आहे. बोलाय गेला ना तू रे. अय यार कसे करताय? हो आता नाही का आम्ही जातोय प्रतीकच्या घरी, तडून बॅगा उचलू आणि रेल्वे स्टेशनला जाऊ. हो तडी चहा पिऊ, गौरव बिल भरील. हो आणि मग बिना तिकीटचे वापस ट्रेन मध्ये चढू, चालले जाऊ घरी. आणि मग अर्धी बात तुम्हाला सांगतो. हे बघा गाईस, मला इथं तंगड्यांवरती बसून ठेवलंय आणि हे बघा हे तीन कसे बसले. हे बघा पण आला ना. हे बघा हे तिघी इकडनं बसले आणि हे तिघी नमुने इकडनं बसले आणि मला इथं मध्ये जपून ठेवलंय पायांमध्ये. काही वाटते काय ना? हो कोण राहिलं रे? बघा रे कोणी ना भेटू स्टेशन वरती. कोण भेटतं आता काय माहिती. सगळे रेल्वे स्टेशनवर बसले आणि चहा घेत आहे मस्तपैकी. मस्त आम्ही नाही का गाडीत नाही होते, त्याच्या पप्पाचं नाव संतोष होतं. ड्रायव्हरचं आम्ही नाही का ते म्हणत होते जीवलग जीवाचा संतोष मामाचा, ते नाही की घेतलं. मग गौऱ्या सांगतो मला त्याचा बापचं नाव, सगळे सायलेंट डायरेक्ट. वापस याच्या तोंडात दिलेलं. आम्ही नाही का खूप कंजूसी झाली आहे. गौऱ्याच्या मामाने 100 रुपये दिले होते, तिच्यातनं चहा प्याय गेली 75 रुपयाची. 25 बॅलन्स बघून घ्या आमचा. आम्ही काय चाटू मोठू माझं काहीच नाही रे. हे पाय 5 घेतले, गेलं आर्यननं 10 काढले. गौरव, विक्की, आर्यन, प्रतीक, इट्स मी. हे बघा मित्रांनो, मी यांना सांगत होता की फुटाने रुपयाचे ऐकत नाही ते. टाक 10 रुपये. माझ्याजवळ काहीच तुमची नाही. शिवगाणी पाहिजे त्याचा भाडं वाचवतो. 10 रुपये टाका. चला माझ्या बापने बोलवतो. टाका रे शिवपासून तो भाडं वाचवतो. गाईस आम्ही बघा आता हे बालाजीचं एक खातोय. हा विक्की, प्रदीप, बालाजी नाही रवड्या दे. अरे जे असेल ते गोपाल. मी गोपाल बालाजीच खातो. हो आणि आम्ही इथं बसलेले खात होते. आणि आम्हाला नाही का नाही कमन ढोकल्याची टोकरी दिसली आहे. काय करू आता तुम्ही सांगा? काढू का राहू देऊ? डायरेक्ट कधी काली पाडली ना आमचं पोट भरी देईन डायरेक्ट मजबूत. संध्याकाळी जेवायचंच काम नाही. बघा आता आम्ही इकडे बसले. काय खमण डोकडा असं वाटतंय. खमण डोकडा तिथं कडक कडक लागतोय म्हणे. हो आहे रे. काय तो काका इजय नाही तिथं काय आपल्या चावण्या मोठा ते पडकं विकाट टाकलं त्यांना. आमचा आता 4-5 इंच मजबूत दाबवून ते खाल्ल्या गेलेलं आहे. हो हो ऐकून तर घ्या. अरे ऐक ना उभी काय दाबी राहिला माया. हो कुरकुडे खाल्ल्या गेलेले. पाण्याची ताण लागली, पाणी नाही आहे. बसले आता बी तिकीट नाही आहे. बिचाऱ्याचं उठी गेलंय. गौऱ्याने शांत करायला याचा दाबी द्यायला मी बघा बघा केवढा मोठा झालाय बाय. अरे आता नाही का आता गौरवला शांत करीन त्याला थोड्या टायमात घेईन आणि मग शांत करेन. तसं नाही रे. गप 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 बघा तो कसा लपलेला आहे. बघा 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 शर्मावतोय तो. काही एवढं विशेष नाही आहे. फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलो. आता बघू शकता तुम्ही आम्ही बसलेले ट्रेनमध्ये. सॉरी उलटा बघा टाकला. विक्की आणि वापस आम्हीनाच आणि 2 नमुने पण बसले आपले. हे बघा चमकवू का त्यांना थोडा? हे बघा कसे दिसत आहे ते. काय बघताय तुम्ही? शांत झालं का बाळा? ए प्रतीक बाळा शांत झालं का? हे बघा आपला 21 देतोय. कोणाला देतोय? दुसरी व्लॉगरला देतोय का? हो मी तिला टाकेल, तू टेन्शन नको घेऊ.
हे बघा हा पण मोबाईल बघतोय आणि बाकीची कहाणी तुम्हाला उतरल्यावर सांगू, टेन्शन नका घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आता आम्ही बसले मस्तपैकी गाणं ऐकतोय मी प्रतीक. मी मुद्द्याला चाललाय. अरे मोबाईल पण आम्ही दोन्ही गाणे ऐकतोय. भेटू आता तुम्हाला जळगावला. हॅलो गाईज, आम्ही आता फायनली ट्रेनमध्ये बसलेले. बघा गौरव, प्रतीक, आर्यन कुठे गेला? आर्यन पण जागे आहे. आम्ही झोपलो आहे थोडं. आता घरी जागा मागचा व्ह्यू माझ्या चांगल्या खिडकीजवळ आहे. हो, आणि आता तर बसलेले सगळे व्यवस्थित. गौरव म्हणतोय मला ते ब्लॉग बनवायला. आता तू काय माहिती काय बनवतोय? काही आता उतरायचा टाइम झालाय. मी आणि त्या पाळतीला उतरतोय आणि आर्यन, प्रतीक आणि विक्रांत जळगावला उतरत आहे. सकाळी कॉलेज आहे सगळं सोबत. बाय गाईज, भेटू केतनच्या दुसऱ्या बहिणीच्या लग्नात. बाय बाय गाईज. आता आम्ही उतरून गेले, मी आणि हितेश. पाठ दिला आलोय. हितेश थोडा दिसायचा प्रॉब्लेम पुरा काळा येतोय, असं नको करू. अरे आहे. ब्लर येतोय. तर गाईज आम्ही आता उतरले. आता ही बघू शकता ट्रेनमध्ये आता प्रतीक, विक्रांत आणि ते आहे आर्यन बसलाय. ते उतरणार आहे जळगावला. बघा आम्ही पाडदिला उतरले. इथून आम्ही आता बांबोरीहून घरी जाऊ. मग आता भेटू तुम्हाला नंतर कोणत्या व्लॉगमध्ये. काही जायचं असेल किंवा कॉलेजमध्ये काही असेल आम्ही नक्की बनवू आणि तुम्हाला हा पुरा म्हणजे अरेंज मॅरेजचा पूर्ण पार्ट देऊ असं आमची इच्छा आहे. चला बघा, बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईस. बाय. तुम्ही बघू शकता आता डायरेक्ट आम्ही निघा येत होतो पाठदीतनं. आमचा एंड झाला होता ब्लॉगचा. आता तुम्ही बघू शकता की पुढे केवढा जाम झाला आहे रोड. आम्ही आता युनिव्हर्सिटीजवळ आलोच होतो. फक्त तुम्ही बघा डायरेक्ट केवढा जाम आहे. गौरव मागे त्याच्या मामाशी बोलतोय आणि मी हे बघा गौरव आलाय आणि आता मी तुम्हाला मागचं दाखवतो. मी सांगतो तुम्हाला पूर्ण ट्रॅफिक जाम. हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. मागे बघा, मागे भी पूर्ण जाम आहे. आणि आता आम्ही घरी कसं जाऊ ते उमजत नाही. आता इतका वेळ म्हणजे पहिल्यांदा बसताय आणि ब्लॉग पण आणि बनवताय. अजून मला रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझा पुतण्या आहे, त्याला घरी कसं पोहोचवू. प्रतीक माझी गाण. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता खूप जाम आहे आणि का गौरवचा मामा गौरव नुसता बनवतोय किंवा लवकर आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. पुढे पण लई जाम आहे. आजोबा सांगू घरी गेला काय माहिती नव्हतं असं होईल आमच्यासोबत. ते बी आल्यामध्ये एवढा ट्रॉफिक पहिल्यांदा बघतोय गावावर येताना. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही आता रिक्षातनं पण उतरून गेले. हो, आणि आता नाही का आम्ही मेन गेटाजवळ आहे. हे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. रिक्षा पण होती आम्ही आणि आता आम्ही जात आहो. गौरव आणि मीच आहे. आता गौरवला घ्यायला मामा येत आहे आणि आम्ही जातो आता तिथपर्यंत पायी. आणि मला तर डायरेक्ट आता म्हणजे घरपर्यंत क्वार्टर्सपर्यंत पायी जायचं आहे. बेकार हाल होतील माझे, कारण की एवढ्या अंधारात मला काही खरं नाही. पकडलं तर मी उद्या भेटणार आहे का नाही भेटणार आहे काही सांगता येणार नाही. कोणाला कुठला कुणाल रे मित्र कुणाला उड्या. अरे तो नाही येणार. हा म्हणे बाजूवाल्या मित्राला बोलव म्हणे. यार म्हटलं जाऊ दे काय बोलवतो नाही येणार. त्याला त्याला कोणता तू जळगाव बोलवतोय. हे बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला वापस दाखवतो की किती हे आता ट्रॅफिक बघा. आता गौरव व्लॉग हा घे कंटिन्यू कर. तर गाईस बघू शकता तुम्ही ट्रॅफिक. आम्ही सध्या बिगिनर आहे गाईस ब्लॉगमध्ये. तर काही चुका होत असतील तर कमेंट करा, माफ करा. हां. पण मग तुम्हाला मजा येईल नक्की. ब्लॉग इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा. दिल की पता भी है क्यों